टॅक्सी ड्रायव्हरचं नशीब रातोरात बदलल्याची घटना सध्या समोर आली आहे। एकाच झटक्यात तो करोडपती झाला आहे। लॉटरी लागली असून त्याने तब्बल 2,80,00,000 रुपये जिंकले आहेत आणि यामागे त्याच्या पत्नीचा हात आहे। आता तो कसा आहे तो बघा आणि त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। टॅक्सी ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला। लॉटरी घेताना त्याने पत्नीच्या वयाचा नंबर वापरून लॉटरीचे 2 तिकीट खरेदी केली। दोन्ही तिकीट एकाच नंबरचे होते। नशिबाने त्याला लॉटरी लागली आणि त्याने तब्बल 12 मिलियन बात म्हणजे 2,80,00,000 रुपये जिंकले। लॉटरी जिंकल्यानंतर व्यक्तीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्याने आपल्या मुलीला मिठी मारली। द थायगरच्या रिपोर्टनुसार थायलंडच्या बँकॉकमध्ये ही घटना घडली आहे। एका टॅक्सी चालकाला 2,80,00,000ची लॉटरी लागली। त्या व्यक्तीने आपली ओळख उघड केलेली नाही आणि त्याने आपल्या मुलीच्या चांगल्या आयुष्यासाठी याचा वापर करणार आहे असं सांगितलेलं आहे।